ही एवढी कोथिंबीर किती रुपयाची ते बघण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. वेलकम टू माय मिनी व्लॉग जर्नी वृषाली वाळके. तर आज होता शुक्रवार, म्हणजेच काल होता शुक्रवार आणि शुक्रवारच्या बाजारातून ही एवढी चांगली कोथिंबीर फक्त 10 रुपयाला आम्हाला मिळाली होती. विक्रेने सकाळीच भाजी घेतली म्हणून बरं झालं, कारण दुपारी पाऊस पडायला लागल्यावर पहिलं काम आधी केलं ते खिडकी बंद करायचं. ही 2 पिल्लं झोपली होती, तोपर्यंत म्हटलं जरा फ्रीज स्वच्छ करून घेऊया. त्याआधी वीरानं पसारा ओतून गेला होता, तो पसारा उचलायचा होता. तुम्हाला वाटत असेल नाही सारखा पसारा काय दाखवते, पण त्याचं असं आहे की वीराबरोबर कियान पण आला होता, त्यामुळे डबल पसारा होता. भाजी ठेवायची होती आधी, त्याच्या आधी फ्रीज सगळा स्वच्छ करून घेतला. आणि इकडे वातावरण बघा, दुपारपर्यंत जरा पाऊस नव्हता, पण नंतर जर जाईल तिथपर्यंत काळे काळे ढग आभाळ झालं होतं. आणि काळं काळं आभाळ झालं म्हणेपर्यंत जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि काल होता शुक्रवार, त्यामुळे भरपूर असा गोंधळ उडाला होता. खाली सगळं बघाल तर खाली प्रत्येकाने ते ताडपत्री बांधली होती आणि बाजारात एवढा कचरा होता. त्याच्यानंतर हे सगळं असे दिवसभराचा पसारा रात्री परत दुपारी उचलल्यानंतर संध्याकाळी परत हा असा घालून ठेवला होता. आणि काल ना तिला मी जरा ओरडले आणि आवरायला लावला, तिला भरायला लावला, म्हणजे मी पण होतेच तिच्याबरोबर. असो, इथून पुढे पसारा जास्ती दाखवत नाही बरं का तुम्हाला. त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे करायचं होतं. विक्रांतने मसाले भात कम बिर्याणी कम असा भात केला होता. आणि त्यानंतर बघा, पोटभर जेवून झाल्यानंतर जो काही पसारा उरतो, जे काही आवरायचं असतं, त्याच्यासाठी एनर्जी कशी आणायची, उत्तर असेल तर द्या. शेवटी कोणी नाही आवरलं तरी आपल्यालाच आवरायला लागणार आहे असा विचार केला आणि पटकन आवरायला घेतलं. पण आज माझ्या मदतीला माझी लेक आली होती बरं का. तिला सुद्धा कळलं की आईला कंटाळा आला होता, जेवण गच्च झालं होतं त्यामुळे ती सुद्धा इथे मला मदत करायला आली. आणि तिला आता हल्ली स्वतःचं टेबल घेऊन चढायला येतं. असो, असा दिवस गेला माझा. तुम्ही फॉलो करायला विसरू नका. बाय.